नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप भोले। आज ह्या सांगवी सांडस भागामध्ये आम्ही एक दौरा चालू आहे। तर शेतकऱ्यांना एक सांगणं असं माझं आहे की आता बघा, मे महिन्यामध्ये कधी नव्हता तेवढा पाऊस आपल्याला पडला। आता त्या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना लागणी केल्यावरती काय झालं की बऱ्याच जणांचे निचरा झाल्यामुळे ऊस उगून आले देखील आले, परंतु शेतामध्ये आजही वापसा कंडिशन नाहीये। आजही क्षेत्र आपलं वळपूर्ण आहे। तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी वर्गाने काय करणं गरजेचं आहे की जे पाटपाणी आपण म्हणतो ते पाटपाणी एकदा फिरवायचं शेतामध्ये। त्याच्यामुळे काय होतं की शेतामध्ये साचणारी जी ओल असते ती पूर्णतः तुमची निघून जाते, म्हणजे वापसा कंडिशन यायला जसं आपण म्हणतो की काट्याने आपण काटा काढतो तशा प्रकारे शेतामध्ये पावसाळ्यातली ओल हटवायला आपल्याला एखादं पाटपाणी करावं लागतं। आता बघा, हे क्षेत्र आपण जर बघितलं तर पूर्णतः तुमचं हे कडक झालंय बघा। आता ही हात सुद्धा आतमध्ये जात नाहीये। तर अशा जमिनीमध्ये जसं आपण पाणी फिरवतो ना, त्यावेळेस अगदी रव्यासारखी तुमची माती तयार होते। ती कशामुळं? तर पाणी फिरल्यावरती कुठल्याही प्रकारचं इथं कडकपणा जमिनीमध्ये राहत नाही। बॅक्टेरिया जे असतात किंवा जे कडकपणाला असतो तो संपूर्ण तुमचा इथं ड्राय होऊन जातो। अशा माध्यमातून पावसाळ्यात ज्या ठिकाणी आपली जमीन ओल हटत नाहीये त्या ठिकाणी आपल्याला पाटपाणीद्वारे आपला तो निचरा करून द्यायचा आहे। त्याच्यामुळे हा अशा तुम्ही प्रयोग इथं करू शकताय। धन्यवाद।